तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. तर नवीन असेल तुम्ही तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपल्याला जायचं आहे पॉली हाऊसमध्ये. तर तिथं छान असं एक फळ लावलेलं आहे. तर ते आता मी तुम्हाला दाखवत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, पण ते शॉर्ट व्हिडिओमध्ये होतं, मोठ्या ब्लॉगमध्ये नाही. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. असेच व्हिडिओ बघत राहा. तर आता जाऊ आपण पॉली हाऊसमध्ये. तर असेच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर फ्रेंड, आपण पोचलेलो आहे आता. तर मी तुम्हाला फळ दाखवत आहे. तर फ्रेंड, पाहू शकता तुम्ही, हेच ते फळ आहे. याला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला शेवटला सांगतोय. तर याची वेल हार्वेस्टिंग आल्यामुळं त्याची वेलसुद्धा वाळलेली आहे. तर पाहू शकता, क्वालिटी खतरनाक आहे गाईस. पण ते कागद असल्यामुळं पिवळं पडलेलं आहे. तर काही विषय नाही गाईस. तर अजून मी तुम्हाला दुसरं दाखवत आहे. तर पाहू शकता, साईज तशी बऱ्यापैकी झालेली आहे, छान साईज आहे. तर फ्रेंड, एवढा असं त्यांचा सुगंध पिकलं आहे ना आता, त्याच्यामुळं मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तर फ्रेंड, हे दाखवलं मी ते, हे आहे खरबूज. तर एक नंबर आहे गाईस खरबूज आहे. त्याला पुन्हा एकदा दाखवत आहे. तर गाईस, याला छोटे छोटे काटे इथं तुम्ही पाहू शकता, इथं काटे छोटे छोटे. तर साईज छान अशी मोठे. तर साधारणतः 2-1 किलोचं झालेलं आहे. तर अजून आपण दुसरं लावेल आहे, हे सफेद टरबूज आहे. तर आता तुम्हाला मी दुसरं दाखवत आहे. तर जावा, निमे हे लावलेले आहे सफेद, बाकीचे आपण इकडं लावलेले. तर जावा तिकडं. तर फ्रेंड, आपण पोचलेलो आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता, हे पण खरबूजच आहे. तर हे वेगळ्या कलरचं आहे, 2 आहे इथं. तर एक नंबर क्वालिटी झालेली आहे, खतरनाकमध्ये. तर आता तुम्हाला दुसरं दाखवत आहे. असेच व्हिडिओ बघत राहा. तर फ्रेंड, तुम्ही पाहू शकता, इथं पण आहे एक, इकडं पण एक आहे. एक नंबर आहे ते पण, छान असं आहे. तर अजून आपण बघू पुढे. तर इथं पण एक आहे, हे पाहू शकता. याची पण साईज एक नंबर आहे गाईस, छान असं आहे. हे 1.5 किलोचं आहे, खतरनाकमध्ये. तर फ्रेंड, तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण दुसरीकडे जाऊ, कारण हे पिकल्यामुळं सगळे आता पाने पिवळे झालेले आहे. काही विषय नाही, आता हार्वेस्टिंग पण आपल्याला करायची. तर फ्रेंड, इथं पण वर एक टांगलेलं आहे, छान असं आहे ते पण, पाहू शकता तुम्ही. एक नंबर त्याची क्वालिटीसुद्धा आहे. तर आता आपण सफेद टरबुजाकडे जाऊ, खरबुजाकडे जाऊ आपण. व्हिडिओ बघत राहा तुम्ही, कुठं स्किप न करता आपला पूर्ण ब्लॉग बघा. तर फ्रेंड, तुम्हाला मी काकडीसुद्धा दाखवते. काकडी पण आहे इकडं आपली, पाहू शकता तुम्ही. काकडीची पण साईज दाखवत आहे मी तुम्हाला. तर पाहू शकता, काकडी पण अशा प्रकारे. तर निम्या भागामध्ये खरबूज लावलेलं आहे आणि निम्या भागामध्ये काकडी लावलेली आहे. काकडी पण छान आहे गाईस. आपण कुठे चाललो होतो? सफेद खरबुजाकडे. तर जावात आपण सफेद खरबुजाकडे. तर फ्रेंड, आपण पुढे जाऊ. तर फ्रेंड, आपण पोचलेलो इथं. तर पाहू शकता तुम्ही, वेली वाळलेलं आहे, पण काही विषय नाही, खरबूज आलेलं आहे बऱ्यापैकी आहेत. 1 किलोच्या आसपास आहे. तर छोटं कसं असतं ते पण मी तुम्हाला दाखवत आहे, असंच ब्लॉग बघा. तर फ्रेंड, हे छोटं आहे, हे त्याहून छोटं, हे डायरेक्ट छोटं आहे. तर लहानपणी कसं असतं ते पण मी दाखवत आहे. दुसरं आपलं याला खरबूज म्हणतात. तर पाहू शकतो, इथे 2 आहे, एकाच वेलीला 2 आलेले. तर इथं खाली एक टांगलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. याची पण क्वालिटी एक नंबर आहे,
खतरनाकमध्ये. क्वालिटी नंबर 1 आहे गाईस. तर इकडं पण आहे, इथं पण पाहू शकता तुम्ही. इथं पण एक नंबर आहे. थोडक्यात इथं उकललेलं आहे, कारण की यंदा गारठा जादा होता त्याच्यामुळं थोडं उकललेलं आहे, काही विषय नाही. तर इथं पाहू शका अशा प्रकारे हे केलेले. तरी फ्रेंड काही एवढे आलेले नाही ना, तर भरपूर येतात खरबूज. पण आपण पोले हाऊसमध्ये लावलेले आहेत, ते कागद असल्यामुळं काही एवढी फास्ट शेटिंग झालेली नाही आहे. पण काही विषय नाही, बऱ्यापैकी आलेले आहे फ्रेंड. तर इथं पण 2 आहेत, हे सफेद आहेत. इकडं पाहू शकता, इथं भरपूर मोठं आहे, 1-1.5 किलोचं हे पण आहे. तर खायला एक नंबर असतं भावांनो. एक खरबूज याच्यापेक्षा आहे ना, इथं पाहू शकता, याच्यापेक्षा सफेद खायला एक नंबर गोड आहे, छान असं आहे. तर असं खालून बघू शकता किती असे टेकलेले. तर फ्रेंड आता जाऊ आपण काकडीकडे. तुम्हाला मी मागाशी दाखवलेली काकडी. तर आता आपण जाऊ इकडं पुढे, असंच ब्लॉग बघत राहा तुम्ही. तर फ्रेंड आता जाऊ आपण इकडं काकडीकडे. तर काकडीची क्वालिटी दाखवत आहे तुम्हाला मी आता. तर फ्रेंड तुम्ही पाहू शकता काकडी एक नंबर आहे. तर अजून फ्रेंड एक वावर आहे आपल्या इकडं वर, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आधी काकडी खाऊन बघू आपण. एक नंबर आहे, गावठी काकडीपेक्षा एक नंबर क्वालिटी. तर फ्रेंड आता जाऊन आपण इकडं वर, काही विषय नाही. तर फ्रेंड आपण पोचलेलो आहे. तर इथं पण पाहू शकता काकडीची साईज आहे की नाही मग क्वालिटी. तर इथं पण पाहू शकता नजारा काकडीचा, एक नंबर क्वालिटी आहे की नाही भावांनो. तर भावांनो तुम्ही पाहू शकता एक नंबर काकडीची क्वालिटी आहे. कारण की ही पण आता तोडायला आलेले आहे, कारण आपल्याला दिसतात तोडावंच लागते, कारण की मोठी झाल्यावर मग ते चालत नाही ना. तर आता याची साईज एक नंबर झालेली आहे, छान अशी साईज पण झालेली आहे याची. तुम्ही पाहू शकता क्वालिटी पण एक नंबर आहे, नंबर 1 साईज आहे गाईस. तर अजून आपण पुढे जाऊ. तर इकडं पण पाहू शकता तुम्ही छान अशा काकडे. कारण की आता भरपूर दिवस झाले ते पण चालू झालेले आहे, साधारणतः 4-5 महिने होत आले काकडी चालू आहे आपली. तर इथं पण पाहू शकता क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे काकडीची गाईस, खतरनाकमध्ये. इथं पण पाहू शकता साईज पाहू शकता. तर फ्रेंड माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.